कष्ट वाऱ्यासारखं नाही, वादळासारखं करायचं, फक्त लढायचं नाही, तर जिंकून दाखवायचं. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की नोट्स कशा काढायच्या याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि खूप सगळ्या वॉरियर्सनी अशी कमेंट केलेली आहे की नोट्सचा व्हिडिओ त्यांना हवा आहे आणि म्हणून आज मी नोट्स कशा बनवायच्या, नोट्स नाही तर इफेक्टिव्ह नोट्स कशा बनवायच्या याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये देणार आहे. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे लोक असं सांगतात ना की मी रात्रभर जागून अभ्यास केला, तर मला त्या लोकांना एकच सांगायचं आहे की रात्रभर जागून तुम्ही अभ्यास केला म्हणजे खूप मोठी गोष्ट केलेली नाही. कारण रात्रभर जागून अभ्यास तेव्हाच करावा लागतो जेव्हा तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित नसतं. जर तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला अभ्यासासाठी रात्री जागण्याची गरजच पडत नाही. आजचं जे लेक्चर आहे, आजच्या लेक्चरचा जर अजेंडा आपण पाहिला तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला नोट्स म्हणजे नेमकं काय असतं हे सांगणार आहे. त्यानंतर नोट्सचा फायदा काय होतो, नोट्स कशा काढायच्या आणि त्यानंतर मी काढलेल्या नोट्समधून एका घटकाची तयारी म्हणजे एक छोटासा पॉईंट जो आहे तो मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. इकॉनॉमिक्सचा टफ वाढणारा पॉईंट मी तुम्हाला त्या नोट्सच्या माध्यमातून सांगणार आहे. सो हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, जस्ट मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की रात्रभर जागून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलेलं नाही. ओके, आणि तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळे तुम्ही रात्रीचं जागून अभ्यास करत आहात. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नोट्स म्हणजे काय. मला सांगा की आता समजा उद्या तुमची MPSCची एक्झाम आहे, समजा तुमची एक्झामची डेट आली आणि उद्या तुमची एक्झाम आहे आणि अशा वेळेला जर तुम्हाला मी आदल्या दिवशी सांगितलं की पॉलिटीची अख्खी बुक जी आहे ती तुम्हाला आता रिवाईज करायची आहे, अख्खं पॉलिटीचं पुस्तक तुम्हाला वाचून काढायचं आहे, M लक्ष्मीकांत समजा, तुम्ही वाचू शकता का ते? अर्थात नाही. पूर्ण रिव्हिजन तुमची तिथे होऊ शकत नाही. मग जर अशा वेळेला तुमच्याकडे तुमच्या नोट्स अवेलेबल असतील तर मात्र तुम्ही नक्कीच त्या विषयाची पूर्ण रिव्हिजन त्या नोट्सच्या माध्यमातून करू शकता. मग त्या नोट्स म्हणजे नेमकं काय, जसंच्या तसं अख्खं पुस्तक उतरून काढणं का, तर अजिबात नाही. सगळ्यात मोठा गैरसमज नोट्सच्या बाबतीत विद्यार्थ्यांचा हाच आहे की नोट्स काढणं म्हणजे काय, तर बुकमध्ये पाहायचं आणि जे बुकमध्ये दिलेलं आहे ते जसंच्या तसं आपण लिहून काढायचं, तर अजिबात नाही. मग त्या नोट्सचा तुम्हाला फायदाच काही नाही. मग त्यापेक्षा सरळ तुम्ही बुक वाचलेलं कधीही योग्य ठरू शकतं. पण नोट्स म्हणजे नेमकं काय असतं, तर जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता त्या पुस्तकामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट असतात, काही बाकीची जी इन्फॉर्मेशन असते ती जस्ट अशीच दिलेली असते फक्त सेंटेन्सेस रिलेट करण्यासाठी. सो त्या बुकमधून आपल्या एक्झामच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा कंटेंट उचलणं आणि तो व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या तो दुसऱ्या एका पेजवरती लिहून काढणं याला आपण नोट्स म्हणतो. आता पुढचा प्रश्न येतो की नोट्सचा फायदा काय. मी जस्ट आता तुम्हाला उदाहरण सांगितलं की तुमची एक्झाम उद्या आहे आणि आत्ता जर तुम्हाला मी पूर्ण बुक रिवाईज करायला सांगितलं तर ते तुम्हाला शक्य नाही आहे. पण जर ते तुम्ही नोट्सच्या माध्यमातून करायला लागलात तर ते अगदी सहज शक्य आहे. ओके, जर एक्झामच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की नोट्स हे आपल्यासाठी जास्त फायदेशीर आहेत. ओके, आता ज्यावेळेला आपण एखादा टॉपिक पाहतो, एक धडा आपण पाहतो कोणत्याही बुकमधला, तर तो बुकमध्ये साधारणतः 3 ते 4 पेजेसमध्ये दिलेला असतो. पण जेव्हा तुम्ही नोट्स काढता तेव्हा त्या नोट्समध्ये हे 3 ते 4 पेजेस जे असतात ते नोट्समध्ये मात्र एकाच पेजमध्ये तुम्ही फिट करू शकता. एकाच पेजमध्ये तुम्ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन बसवू शकता आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचीच इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यामध्ये लिहिलेली असल्यामुळे रिव्हिजन तुमची खूप लवकर होते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की मॅक्सिमम पोर्शन जो आहे तुमचा तो मिनिमम टाईममध्ये कंप्लीट होतो. ओके, त्यामुळे नोट्स ज्या आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा प्रश्न येतो की नोट्स कशा काढाव्यात, जो की आजच्या या लेक्चरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असेल. तुम्हाला इथे तुमच्या स्क्रीनवरती एक पिक्चर दिसत असेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला G7 कंट्रीज ज्या आहेत तर याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मला असं वाटतं की जेवढं तुम्ही डायग्राममध्ये नोट्स तुमच्या प्रिपेअर कराल तेवढं तुम्हाला जास्त फायदेशीर राहील. कारण याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन हे आहे, तुम्हाला माहिती असेल की आपला जो ब्रेन आहे तर माणसाच्या मेंदूची जी रचना आहे ती खूप क्रिटिकल आहे, बरोबर. त्यामुळे आपल्या ब्रेनला जर तुम्ही सरळ लाईनमध्ये लिहिलेलं जे काही असतं ते जेवढं जास्त लक्षात राहतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त ज्यावेळेला आपण एखादी डायग्राम आपल्या ब्रेनला दाखवतो तर ती लक्षात राहते.
म्हणजे आता हे इथं जी मी तुम्हाला G7 बद्दलची माहिती दिलेली आहे, इथे तुम्हाला दिसत असेल की तिची स्थापना कधी झाली, सदस्य देश किती आहेत किंवा नंतर सामील झालेला देश कोणता आहे, याची पहिली परिषद कुठे झाली, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या स्लाईडमध्ये दिलेली आहे. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या नोट्स बनवता, तर जर समजा तुम्ही म्हणजे आपण 2 विद्यार्थी जर कंपेअर केली, की एका विद्यार्थ्याने G7 बद्दलची माहिती जस्ट पुस्तकातून वाचलेली आहे आणि दुसरा विद्यार्थी ज्याने त्याच्या नोट्समध्ये अशा पद्धतीने G7 ची माहिती लिहिलेली आहे. जेव्हा एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येतो, त्यावेळेला ज्या स्टुडंटनी या प्रकारच्या नोट्स बनवलेल्या आहेत, त्याला ते लवकर आठवतं आणि ॲक्युरेट आठवतं ॲज कंपेअर टू ज्या स्टुडंटनी बुकमधून वाचलेलं आहे. त्याचं रिझन म्हणजे तुमचा ब्रेन त्या पद्धतीने फंक्शन करत असतो. सो तुमच्या नोट्स ज्या असतील, आता जर तुम्ही हे सरळ बुकमध्ये पाहिलं तर तिथे काय लिहिलेलं असेल, G7 या संघटनेची स्थापना 1975 साली झाली. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे? 1975ला स्थापना झाली, फक्त एवढं वर्ष लक्षात ठेवायचं. मग अख्खं वाक्य परत लिहित बसायची आवश्यकता आहे का? नाही. स्थापनेवेळेला त्याच्यामध्ये 6 देशांचा सहभाग होता. तर तुम्हाला फक्त एवढंच माहिती ठेवायचं आहे की 6 देश होते स्थापनेच्या वेळेला. मग तुम्ही फक्त तेवढं मेन्शन केलं तर ते तुमच्यासाठी पुरेसं आहे. सो तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने शॉर्ट असल्या पाहिजेत. मग आता हे फक्त एवढ्या टॉपिक पुरतंच लागू पडतं का? नाही. कितीही क्रिटिकल टॉपिक असला, कितीही अवघड टॉपिक असला, तरीसुद्धा त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवता येतात. शॉर्ट नोट्स का बनवायचं, त्याचा आणखी एक रिझन जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की कमी वेळेमध्ये आपण जास्त पोर्शन रिवाईज करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला ज्यावेळेला सब्जेक्ट इंटरलिंक करायचे असतात, त्यावेळेलासुद्धा या नोट्स तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात. कारण पूर्णच्या पूर्ण चॅप्टर लिहून काढणं आणि परत तो रिवाईज करणं, यापेक्षा ज्यावेळेला तुम्ही एक्झामसाठी जाल, एक्झाम हॉलच्या बाहेर असाल, एक्झामसाठी तुमच्याकडे म्हणजे आणखी 1 तासाचा वेळ असेल, तर त्यावेळेला तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही अगदी म्हणजे शांतपणे सगळ्या रिवाईज करू शकता आणि त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये फायदासुद्धा होऊ शकतो. सो ह्या होत्या नोट्स. तर या नोट्स काढताना आणखी एक गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, माइंड मॅप्सचा वापर करायचा आहे. आता माइंड मॅप काय असतो, समजा उदाहरणार्थ आपण हिस्ट्रीमधला 1857 हा घटक घेतला, तर तुम्हाला काय करायचं आहे, 1857चा म्हणजे तुम्ही 1857चा उठाव घेत आहात. सो सेंटरला तो टॉपिक तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्या टॉपिकशी रिलेटेड तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? एक तर तुम्हाला उठावाची कारणं विचारतील, बरोबर? त्यानंतर त्याची पार्श्वभूमी विचारतील. पार्श्वभूमी म्हणजे काय असेल, तर 1857 पूर्वी कोणते उठाव झाले होते का? की त्याच्यामध्ये आपल्याला 1857च्या उठावाचं मूळ किंवा 1857च्या उठावामध्ये ज्यांनी उठावात सहभाग घेतला, त्यांनी मागच्या कुठल्या उठावापासून प्रेरणा घेतली होती का? या सगळ्या गोष्टी पार्श्वभूमीमध्ये येतील. ओके. त्यानंतर उठाव कुठे कुठे झाले, म्हणजे उठावाची ठिकाणं कोणती होती आणि मग तिथून पुढे त्याचं नेतृत्व कोणी केलं, तिथे ब्रिटिश अधिकारी कोण होता, अशा प्रकारच्या गोष्टी तिथे समोर येतील. त्यानंतर येऊ शकतो उठावाचे परिणाम काय झाले. ओके. तर असे जे पॉईंट आहेत, ते या प्रकारे पॉईंट काढायचे. आता तुम्ही कारणांसाठी इथे एक आपण म्हणू शकतो की इथे तुम्ही एक ॲरो दाखवला, तर या कारणांमध्ये परत काही वेगवेगळी कारणं होती, बरोबर? काही सामाजिक कारणं होती, काही धार्मिक कारणं होती, काही आर्थिक कारणं होती, काही सैनिकी किंवा तात्कालिक कारण होतं. तर अशा पद्धतीने हा मॅप तुमचा वाढत जाईल आणि माइंड मॅपच्या दृष्टीने ज्या पण गोष्टी तुम्ही लिहून ठेवाल, त्या तुमच्या 100% लक्षात राहतात. इव्हन तुम्ही कोणत्या दिशेला कोणता पॉईंट लिहिलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये आठवत असतं. त्यामुळे तुमच्या नोट्स ज्या आहेत ते या पद्धतीने असल्या पाहिजेत. त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्ही नोट्सच्या बाबतीमध्ये ॲड करू शकता, ते म्हणजे तुमच्या नोट्समध्ये तुम्ही इमेजेस किंवा पिक्चर्स आहेत किंवा फिगर्स आहेत, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. कसं ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी काढलेल्या नोट्समधून एक टॉपिक मी तुमचा तयार करून घेणार आहे. तर हा जो इमेजेसचा पॉईंट मी बोलले, तो तुमचा इथेही कव्हर होऊन जाईल. आता तुम्हाला आठवत असेल की अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दारिद्र्याशी संबंधित काही समित्या आहेत, त्याच्यामधलीच एक समिती आहे सी रंगराजन समिती. इथे सी रंगराजन समितीची स्थापना 2012ला झालेली आहे. ते तुम्हाला हेडिंगमध्ये दिसत असेल. 2014ला अहवाल सादर केलेला आहे. आता इथे सादर हा शब्द लिहायची पण आवश्यकता नव्हती. फक्त 2014ला अहवाल एवढं जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. याच्यामध्ये सदस्य कोण होते? डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास आणि के.एल. दत्ता, हे 4 सदस्य होते. आता जी रंगराजन समिती होती, त्या रंगराजन समितीने जी आकडेवारी दारिद्र्यविषयक जमा केली, त्याच्यासाठी त्यांनी जी पद्धती वापरली होती किंवा जो आपण रिकॉल पिरियड म्हणतो, तर तो MMRP वरती आधारित ही त्यांची आकडेवारी होती.
त्यांच्या बाबतीत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जी दारिद्र्याची टोपली होती, त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये ऑलरेडी अन्न, शिक्षण आणि कपडे हे घटक होते. तर निवारा आणि वाहन खर्च हे सी. रंगराजन समितीने ॲड केले होते. मग या समितीला काय आढळलं किंवा या समितीने दारिद्र्याचं मोजमाप कशा पद्धतीने केलं? तर या समितीने जी NSSO आहे संघटना, तर NSSOच्या 68व्या फेरीची मदत घेऊन त्यांनी आकडेवारी गोळा केली आणि त्यानुसार त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागांसाठी अशी वेगवेगळी दारिद्र्य रेषा निश्चित केली. ज्यावेळेला रंगराजन समितीने आपला अहवाल सादर केला, तर रंगराजन समितीला पूर्ण भारतामध्ये 29.5% एवढं दारिद्र्य आढळलं होतं. तर जर ग्रामीण भारताचा विचार केला तर 30.9% आणि शहरी भारताचा विचार केला तर 26.4% एवढं दारिद्र्य त्यांना आढळलं. आणि इव्हन त्यांनी कुठल्या वर्षासाठी केलं तेही इथे मेन्शन आहे. त्याचबरोबर त्यांनी जो निकष वापरला होता कॅलरीचा, तो ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन आणि शहरी भागासाठी 2090 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन. ओके, तर अशा पद्धतीने सी. रंगराजन समितीने आपला अहवाल सादर केला होता. आता ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, मे बी तुम्हाला ऐकताना थोडं डिफिकल्ट वाटेल, पण जर तुमच्या नोट्स या पद्धतीने असतील तर जेव्हा तुम्ही एक्झामला बसतात आणि तुम्हाला प्रश्न येतो याच्यावरती, तर तुम्हाला ही दारिद्र्याची टोपली ॲज इट इज डोळ्यासमोर दिसते. त्याचबरोबर इथे तुम्हाला भारताचं जे दारिद्र्य आहे ते सुद्धा आठवेल. इथे तुम्हाला एक झोपडीचा शेप दिसत असेल तर झोपडी म्हणजेच ग्रामीण भागातला जो दारिद्र्याचा दर आहे तो तुम्हाला इथे दिसतोय, दारिद्र्याचं प्रमाण. आणि इथे एक बिल्डिंग आहे म्हणजे शहरी भागातलं तुम्हाला दारिद्र्याचं प्रमाण इथे दिसतंय. ज्यावेळेला तुम्ही इमेजेसचा वापर करून कोणताही घटक लक्षात ठेवता तर तो तुमच्या जास्त लक्षात राहतो. त्यानंतर रंगराजन समितीला गरीब लोकांची सर्वाधिक संख्या कोणकोणत्या राज्यांमध्ये आढळली याच्यावरती आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलाय. तर ती राज्य कोणती होती? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र. मग हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे उभी मध्ये बंगाली महाराणी. आता हे उभी आहे तर तिथे तुम्ही म्हणताना उभी म्हणू शकता, पण लिहिताना उभी लिहायचं आहे. उभी मध्ये बंगाली महाराणी. त्याच्यामध्ये उ म्हणजे उत्तर प्रदेश, बी म्हणजे बिहार, मध्य म्हणजे मध्य प्रदेश, बंगाली म्हणजे पश्चिम बंगाल आणि महाराणी म्हणजे महाराष्ट्र. तर गरीब लोकांची सर्वाधिक संख्या कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने जर तुमच्या नोट्स असतील, आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते सो मे बी इथे मला 2 मिनिटं लागू शकतात. पण जर मी एक्झामसाठी याचं प्रिपरेशन करत असेल तर जेव्हा मी एक्झामसाठी जाईन त्यावेळेला अगदी म्हणजे काही सेकंदामध्ये एक नजर टाकली तरीसुद्धा या माझ्या नोट्स किंवा ही जी समिती आहे ती मला ॲज इट इज लक्षात राहील आणि एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन जर या समितीवरती आला तर तो माझा चुकणार नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करू शकता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येऊ शकतो की मॅडम नोट्स काढायच्या कधी? जर तुम्ही 2020साठी राज्यसेवा आणि कंबाईन जर देणार असाल तर आत्ता तुम्ही नोट्सच्या नादी लागू नका, कारण आता एक्झामसाठी खूप कमी कालावधी राहिला आहे. पण जर तुम्ही 2021साठी तयारी करत असाल तर ही तुमच्यासाठी नोट्स बनवण्याची योग्य वेळ आहे. आत्ता तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करू शकता, ज्या नोट्सचा फायदा तुम्हाला तुमच्या एक्झामच्या पिरियडमध्ये होऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की नोट्स ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे. दुसऱ्याच्या नोट्स ज्यावेळेला तुम्ही घेऊन वाचता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तोटा हा असतो की दुसऱ्या व्यक्तीने त्या नोट्स काढताना कोणते पॉईंट ॲड केलेत आणि कोणते पॉईंट गाळलेले आहेत हे तुम्हाला माहिती नसतं. म्हणजे अगदी साधं सिंपल उदाहरण की तुम्ही जेव्हा तुमच्या नोट्स बनवाल तेव्हा तुम्ही अशाच गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन कराल ज्या तुम्हाला अवघड वाटतात, ज्या तुम्हाला लक्षात राहत नाहीत. एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट तर आहेत पण त्या थोड्या टफ पण वाटतात. पण तुम्हाला टफ वाटणारा घटक दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा टफ वाटतच असेल याची आपल्याला खात्री नसते. आणि म्हणून मला असं वाटतं की वैयक्तिक स्वतःच्या नोट्स तुम्ही जेवढ्या यूज कराल तेवढं तुम्हाला फायदा जास्त होईल. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नोट्स बनवू शकता. आय होप आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन होऊ शकता. टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे वॉरियर ऑफिसर MPSC ग्रुप. एकदा तुम्ही टेलिग्रामला चेक करा, तो तुम्हाला सर्च होईल. आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची जी टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. त्याचबरोबर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. जर लेक्चर आवडलं तर लाईक नक्की करा आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.